नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त नागरिक शेती हा व्यवसाय करतात। कारण महाराष्ट्रातील शेती हा व्यवसाय प्रमुख आहे। 50 ते 60% लोक शेती व्यवसाय करतात, म्हणून सरकार सतत त्यांना आर्थिक मदत करत राहते। निसर्गामुळे आपत्ती नेहमीच येतच राहते। ही आपत्ती भरून काढण्यासाठी सरकार आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नेहमीच अनुदान देते। अशीच नैसर्गिक नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेची स्थापना केलेली आहे। 2023-24च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 1 रुपया पीक विमा ही योजना सुरू जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार आहे, अशी सूचना देण्यात आली होती की महाराष्ट्र राज्य सरकार आता शेतकऱ्यांच्या वाट्याचे पैसे देणार आहे। खरीप हंगामामध्ये पिकवलेल्या पिकांसाठी सरकार शेतकऱ्यांना पीक विम्याची 25% आगाऊ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणार आहे। पीक विमा फक्त 1 रुपयामध्ये खरेदी करता येणार आहे, म्हणून महाराष्ट्रातील बहुतेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे। म्हणून मागील खरीप हंगामामध्ये 1,70,67,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता, असे सरकारच्या आकडेवारीमध्ये दिसून येत आहे। राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार 1 रुपया पीक विमा पॉलिसी अंतर्गत शेतकऱ्यांच्या वाट्याचे पैसे पीक विमा कंपन्यांना वितरित केले आहे। यापूर्वी पीक विमा कंपन्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून 3 कोटी रुपये दिले जात होते, परंतु कृषी आयुक्तांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांकडे पीक विमा आहे त्यांना लवकरच 25% आगाऊ रक्कम मिळेल। तर ही होती आजची अपडेट। धन्यवाद।